चार जेलमध्ये अडकलेला आहे. मायेच्या जेलमध्ये अडकला, दैवताच्या जेलमध्ये अडकला, परपंचाच्या जेलमध्ये अडकला, अविद्येच्या जेलमध्ये अडकला. अशा चार जेलमध्ये जीव अडकले. मग या चार जेलमध्ये अडकल्यामुळे जीवाची लागण झाली आणि इथं लागवण झालेली जीवाची निजानंदाला दया आली. म्हणूनच गुरु महाराज या कर्मभूमीला आले. जीवाची जर लागवण झाली नसती या कर्मभूमीला तर महाराजाला इथं 7 दिवसाचा सप्ताह घेऊन तुम्हाला बोध करायची गरज पडली नसती. तुम्हाला एवढं समजून सांगण्याची आवश्यकता पडली नसती. कारण तुम्ही जेलमध्ये अडकलेले असल्यामुळं या जेलमधून काढण्यासाठी आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा वकील लागतो आणि तो वकील चांगला करून आपल्याला जेलमधून एकदम एका त्या जेलमध्ये आपल्याला जन्मठेप न होऊ देता पद्धतशीर जेलच्या बाहेर काढणारा वकील जोपर्यंत सापडणार नाही तोपर्यंत जीवाचा जन्म मरण चुकत नाही. आता जेलमध्ये अडकलेला आहात मात्र तरी तुम्हाला पत्ता लागणार आहे. तुम्हाला असं वाटायलंय की मला कुठली जन्मठेप नाही, मला कुठलाही गुन्हा नाही असं तुमच्या मनाला भास व्हायला. मात्र तुम्ही या जन्मठेप मध्ये अडकलेला आहात, जेलमध्ये तुम्ही अडकलेला आहात आणि ही दशा तुमची बघून निजानंदाला दया आली. मायेच्या जेलमध्ये अडकलेले जीव कोणते? ज्या जीवाला या कर्मभूमीच्या ठिकाणी राहून ज्या जीवाला आपलं असली गाव, आपली माय, आपला बाप, आपला भाऊ या गणगोताला सख्या गणगोताला विसरलाय आणि मायेच्या जालमध्ये फसला. या मायेच्या जाळ्यामध्ये फसल्यानंतर याच्यावर बंधन या जीवावर पडले. प्रकृतीच्या स्वभावात गोविला मायेच्या फासात वेष्टन केलं, अहंकाराच्या डोहात बुडिलं, विचारानं मळून टाकलं, मोहाच्या साखळीत बांधून टाकलं, आशेचा फास टाकला. असे बंधन या जीवावर पडले. या मायेच्या जेलमध्ये अडकला. ज्यावेळेस त्याला गुरु भेटल्यानंतर ज्यावेळेस या जेल हे खोटा आहे, मायेचा जेल खोटा होईल आणि या जेलमध्ये तू राहू नको आणि या जेलमधून ज्यावेळेस महाराज त्याला समजून सांगून काढतील. त्याला कालच गणगोताची मी तुम्हाला ओळख करून दिली. गाव कोणतं? निरालंब हे गाव, अमृतार नौपद नाव, आनंददेव जीवाचा पिता, निजमाया जीवाची माता, दत्तराज जीवाचे बंधू. मोक्ष दिवाळी सणासाठी आणि बंधू आले हो नेण्यासाठी. एवढा ज्यावेळेस तुम्हाला परिवाराची ओळख करून दिली आणि ज्या जीवाला या परिवाराची ओळख झाली माझं सख्ख गाव निरालंब होईल आणि त्यातून अमृतार्णवपद हे माझं गाव आहे. आनंद देव माझ्या जीवाचा बाप होय, माझा बाप आनंद होय, निज माया माझी माय होय, दत्तात्रय प्रभू हे जीवाचे बंधू होत. असं ज्यावेळेस ज्या जीवाला कळलं हे बाकीचं खोटं होय आणि हे ज्यावेळेस जीवाला कळलं त्यावेळेस तो मायेच्या जेल मधून सुटला. त्यावेळेस सुटला, नाहीतर मायेच्या जेल मध्ये असे अडकलेलेच वाटत त्यांची अजून सुटका नाही. दुसरा जेल दैवताचा. हे जेल समजला, ज्याला समजला त्याची सुटका झाली. वकील समोर आहे, जमानत घेणं चालू आहे, समजून घ्या आणि सुटका करून घ्या. दुसरा जेल दैवताचा. दैवताच्या जेल मध्ये कोणते जीव फसले? ज्या कर्मभूमीच्या ठिकाणी जे गुरुला तन अर्पण केले, गुरुच्या व्यतिरिक्त जे जीव अन्य दैवताचं भजन पूजन करतात आणि गुरुच्या व्यतिरिक्त अन्य इतरत्र कोण्या ठिकाणी फिरत राहतात, पक्षाप्रमाणे त्या जीवाचं गुरुच्या चरणाच्या ठिकाणी मन नाही, असे जेवढे काही जीव आहात ते दैवताच्या जेल मध्ये अडकलेले. गुरुच्या व्यतिरिक्त गुरुची जो पूजा करतो आणि एकच जर तो नुसती साधी उदबत्ती जरी लावला घराकडे तर दैवताच्या जेलमध्ये.
नुसता साधा दिवा जरी लावला, दैवताच्या जेल मधला फोटोची जरी पूजा केला दैवताच्या जेल मधला, त्याची सुटका नाही. मग दैवता कृपणता, कठिनता, दैन्यता, ममता, अयोग्यता हे दैवताचे षडगुण ऐश्वर्य हात आणि कृपण हात दैवता. दैन्यता हात त्यांच्याकडे ममता हाय, अयोग्यता हाय. कोणताही माणूस जमते तिथं अयोग्यतेचा, तिथं प्रमाणपत्राची गरज नाही. खाणारा पिणारा आधी त्याचा पक्का होईल दैवत. त्याला आधी पहिल्या बारीला त्याचं प्रमाणपत्र आधी आहे, त्याला आयडेंटिटी कार्ड आधी मध्ये येऊ द्या त्याला, ते आमच्या जवळचा होईल. आणि न खाता जर त्याला गेला तर त्याचं काय नवयोग उडान टप्पू आलेलं होतं. म्हणजे दैवता अयोग्यतेच्या माणसाला मानतात, कृपण माणसाला मानतात. कठीणत्व, दैन्यता, ममता, अयोग्यता, मग अशा प्रकारच्या दैवता हात. आणि या जेलमध्ये काय जीव अडकले, या दैवताचे गुण कोणते हात? दैवताचे षडगुण हात. पहिला गुण दैवताचा अपारा धनुक परास्पराशी न जाणणे, ऊर्ध्व दृष्टी सहजे नाही तयाशी. दैवताकडे ऊर्ध्व दृष्टी नाही, आपुले खालुते पदाचे ज्ञान, दैवताशी असे गहन, तयाची भक्ती करिता जाण, आणि अच्युत पद लाभेना. जे दैवताची भक्ती करतात, दैवता आपल्या खालच्या पदाचं ज्ञान देतात, त्यांच्याकडे उद्धव दृष्टी नाही. आणि त्याची भक्ती केली आपलं पद देतात. अधम्मती अधोगती तया दैवताची, म्हणून प्राप्ती न होय परलोकाची. अविद्या ते सर्व जीवाची, आणि कदा काळी तुटेना. पूर्व पक्ष मायेचा, स्वर्ग नरक बोलती साचा, आली कार देती तेथेचा जीवा कारले. म्हणून दैवताचा पक्ष हा जुना पक्ष असल्यामुळं, त्याच्या मुळ्या खोलवर गेल्यामुळं माणसाच्या डोक्यातून दैवताचं येड निघत नाही. मालक जरी निघाला, मालकीन काहीतरी सोंग करून ठेवते. एखादी मालकीन त्याच्यात निघाल तर मालक सोंग करते, आणि दोघंही निघाले तर लेकरं येड करून टाकतात. त्याचे भावकीचे माणसं त्याला सांगत राहतात त्या लेकराला, असं कधी बघलं नाही बाबा, हे आपल्या घराण्यातलं नव्हतं, हे नुकून कुठून आलंय चुकारू ज्ञान, हे आगाऊ कुठून बांधलं नाही. अशा प्रकारचं सांगून त्या घरामध्ये वितुष्टाने फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. म्हणून पहिला गुण दैवताचा अपार अधोमुख. दुसरा गुण दैवताचा अमोचक पदाचे व्याख्यान. जन्म मृत्यू न सुटे जीवाचे जाणा, 84 पचविती घण, आणि भोग न मुचे तयाचेने. दैवता अमोचक हात, जन्म मृत्यूच्या फाश्यातून आपली सुटका होऊ देत नाही. दैवता अशा अवगुणी हात. तिसरा गुण दैवताचा आकृष्ट. आकृष्ट म्हणजे दुःख देती त्रितापे करुणिया. दैवता दुःख देतात जीवाला, त्रितापाचं दुःख देतात, आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक. या दैवताचं दुःख आहे भानावती होणं, बिबे पडणं, चटकीला निघून जाणं, येडं करणं. या सगळ्या घटना दैवताच्या, आणि याच्यामुळे ते त्रितापाचं दुःख देऊन माणसाला पिस करून आपल्या जवळ आणून सोडतात. का दैवताकडे कोणता गुण आहे? खळ तामसी अमंगळ, जीवापाशी सेवा घेती चांडाळ परम निर्दय. परम कपटी कुटील, परम कपटी कुटील, आणि खळ तामसी अमंगळ, आणि जीवापाशी सेवा घेती चांडाळ, आणि परम निर्दय. दैवता कशा हात? कपटी हात, कुटील हात. म्हणजे तुम्ही जर देवाचं भजन जर करू लागले की अर्ध्या दैवता जाऊन सांगून टाकतात की हे माणूस बिघडला, याला ताबडतोब त्याची कुटाळी करायचं आणि ताबडतोब त्याला आपल्या पक्षात आणायचं. कुटळ दैवता
खळ खळ हात दैवता येड करून टाकतात, तामशी हात, रागिष्ट हात, म्हणून दैवताकडे हत्यार आहे. देवाकडे कोणतंही हत्यार नाही, हत्यार दैवताकडे आहे. कोणतंही दैवत बघा तुम्ही, देवी बघा, त्याच्याकडे हत्यार. नवरात्रामध्ये देवी जरी बसली तरी वाघ पाठीमागे जीव लाल गुण काढून तोड आहे, म्हणजे बघल्याबरोबर माणूस घाबरा. हत्यार आहे, त्रिशूळ आहे, तलवार आहे, कोणतं तरी हत्यार त्या दैवताकडे आहे. आणि देवाकडे कुठल्याही प्रकारचं हत्यार नाही. आणि हे सगळे हत्यार दैवताकडे. कोणते कोणते दैवत? पाय देऊन खाली मुंडी त्याच्या दगडात हात घालून ते तोंड चिरून टाकतो, चल त्याची फोटो घेऊन पूजा करत बसले. म्हणजे दैवताकडे शस्त्र राहतं. शस्त्र कोणाकडे राहतात? शस्त्र कोण बाळगीते? ज्याला डरच नाही त्याला कुठल्याही प्रकारचं शस्त्र बाळगीत नाही. आणि ज्याला भीती आहे तोच शस्त्र वापरतो. ज्याला कुठलीच भीती नाही त्याला शस्त्राची काय गरज आहे? मग शस्त्र कोण वापराव? ज्याला जास्त भीती आहे तोच शस्त्र वापरतो, त्याला मरणाची भीती आहे. मग आतापर्यंत या देशामध्ये नंबर 1 ची सुरक्षा अनेक मंडळीला आहे. मग एवढी मोठी सुरक्षा असल्यानंतर 200 वर्ष वाचायला काय हरकत आहे? नाही. मग सुरक्षा वाल्यानंच त्याला मारलं, अनेकांना मारलं. मग हे शस्त्र सुद्धा कोण ठेवते? ज्याला भीती आहे, जे कुठंतरी भीते. आणि कोण भीते? ज्याची काय तर भानगड आहे तेच भीते, दुसरं कशाला भी. आता PSI ची गाडी आली, हत्यार घेऊन ती बिचारा इकडून जाऊन तिकडे गेलो, तिकडून इकडे 5-25 बाहेर फिरलं. मग काय वाटते आपल्याला? मला तर काहीच वाटतं, काय फिरायला आला असेल, जेवत असेल, जेवू दे, काही त्याचं काही वाटणारच नाही. का वाटणार नाही? कारण काही अडचणच नाही, त्याच्यामुळे भियाची काही गरज नाही. किती शस्त्रास्त्र घेऊन फिरू द्या, कुठल्याही प्रकारची भीती नाही. दैवताकडे शस्त्र राहतं म्हणजे त्यांना भीती आहे. म्हणून बरेच महाराज सुद्धा शस्त्र घ्याले, ते त्यांच्याकडे शस्त्र आहे. आणि असंच मला म्हणले, महाराज तुमच्याकडे एखादा हत्यार राहू द्या. आपला भक्त असाच गेला, एक इथंच बसून आहे स्टेजवर, एका महाराजाकडे गेला. त्या महाराजाकडे महिनाभर राहिल्यानंतर महाराजानं बोलत बोलत एका दिवशी हत्यार काढून दाखिलं. हत्यार काढून दाखिल्याबरोबर ये म्हणलं, माझे महाराज ये, जेव्हा तुमच्या जवळ हाय तर तुमच्या जवळ देव नाही. तुमच्याकडे हत्यार आहे तर तुमच्याकडे देव नाही. आणि देव ज्याच्याकडे आहे त्याला कुठल्याही प्रकारचं शस्त्र वापरायची गरज नाही. मग नामच शस्त्र भारी आहे. मग इथं कर्मभूमीवर जीवन जगताना तुम्हाला शस्त्र लागले, आणि मोक्षाला जाण्यासाठी महाराजांना सांगितलंय, आनंद नामाचे शस्त्र घेऊन ये जाय मार्गामध्ये तुला कुठल्याच प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही. मात्र आनंद नामाचं शस्त्र ठेव. नाम हे तलवार होय. आता एवढं मोठं शस्त्र असताना जेव्हा शस्त्र घ्यायची गरज पडाली, मग मला बरेच म्हणतात, महाराज एखादा हत्यार काडीत एखादी काठी तरी ठेवावं. काय करायचंय? काठी असो, तलवार असो, काय करायचं? केवढं मोठं जरी असलं तरी येरीच मला एखादा माणूस आला तर येरीच माझा हात फिरवाळू शकते.
एका त्याच्यामध्ये कुणी मला गोल एक आकडा बाहेर फिरू शकते त्याने एकदाच असा गोल केला. मग आता बंदूक जरी ठेवली तर ते मजाच हातात घ्यायचं काय. मग शस्त्र बाळगणं हे कुठली तरी भीती आहे. आणि ज्याला जो परमेश्वराचंच अखंड नामस्मरण करतो त्याला कोणतंही शस्त्र घेण्याची भीती नाही. तो मरायला कोण्या दिवशी तयारी असते आणि तो मरणाला कधी घाबरत नाही. म्हणून नाम हत्यार बडा दणका. सगळे हत्यार कोणतं आहे? नाम हत्यार बडा दणका आहे. म्हणून बघतो दैवता तामशील असतात म्हणून त्याच्याकडे शस्त्र आहे आणि देवाकडे कुठल्याही प्रकारचं शस्त्र नाही. कोणते शस्त्र घेऊन महाराज कर्मभूमीला आले? ज्ञान भक्ती वैराग्य संगे हे शस्त्र होतं महाराजाचे. बोलायचं नाही, ज्ञानानं झोडपून येडं करून टाकायचं, मोकळा झाला पाहिजे, नरम. केवढाही भारी राहू द्या असा रटके देऊन नरमच झाला पाहिजे नुसत्या बोलण्याला. आता एवढं शस्त्र कोणाकडे आहे? बंदुकीनं व्हायचं नव्हतं. शस्त्र बाळगणं गुन्हा होय. परवानगी जरी काढली, असं काय नेमकं काय काम आहे तुझं की जेणेकरून सरकारला तू परवानगी मागणार शस्त्राची? तू काय देशाचा कोण? नेमकं काय आहे तुझ्याकडून मागणार? ज्ञानानं बोलून झोडपून मोकळं करतो गुरु. स्मरण करून मोकळं करतो. आता तुम्ही कसे आशक्त झाल्या? ज्ञान सांगून मोकळं, स्मरण करून मोकळं, वैराग्याचे धडे दिले की कुठे गेले की तुम्हाला लोक बरं म्हणा देईला काही बीजमना मोकळं. हे सगळं मोकळं करून टाकले महाराज. आता काय सगळे ताकद हे शस्त्र होय महाराज. या शस्त्रापुढे भले भले थंडे झाले. एवढं मोठं दांडग शस्त्र महाराज घेऊन आले. म्हणून दैवता आकृष्ट आहे, दुःख देतात. जैसे विषाचे गोडपण परिपाकी अचूक मरण, तैसे दैवताचे भजन आत्मघात की जाणावे. विष गोड आहे मात्र मरण आटळ आहे. तसा दैवताचं भजन एंडोसल्फानचा डबा होय. गोड वाटाले भजन ऐकल्यावर मात्र धोका आटळ आहे म्हणून सांगितले बघतो. हे तिसरा गुण. चौथा गुण निर्यनायक. निर्य भोगी जीवाशी उदाहरण आहे दयापाशी. आचरणी हिन कर्माशी भोग विचारता वळिया. जैसे मैदाचे सौजन्य विश्वास देऊन घेसी प्राण, तैसे दैवताचे भजन निर्यन चुकती जीवाचे. जसा एखादा मैद माणूस आहे, गोड बोलते, गोड बोलून काटा काढते. हो हो गोडच बोलायचं, कोणतंच काम करायचं नाही, नुसतं गोड बोलायचं. आणि गोड बोलून तो काटा काढतो. मग सगळे लोक म्हणतात माणूस नंबर एक आहे, गोड बोलते हो, चांगला नंबर एक आहे. काय तरी कोणाला काय म्हणा, त्याला काही गरजच नाही ना. राग कोण करतो? ज्याला काहीतरी तुम्हाला नीट करायचं त्याच्यापाशी क्रोध राहते, कोणाकडे क्रोध नसते. दैवता गोड बोलतात. काटा काढायचा आहे तुमचा, तुम्ही मुळातून मोकळे झाले पाहिजे असं दैवताचं मन आहे. मैद माणूस विश्वास देऊन प्राण घेते, तशा दैवता तुमचा प्राण घेतात. नीच संगती धरतात, स्वप्नी न पावे सुखाची वार्ता. तैसे दैवताशी भजती, निर्यन चुकती जीवाचे. नीच संगती आयुष्यामध्ये जर धरलं, स्वप्नात सुख मिळणार म्हणून सांगितलं. एरी तर दिवसा नाहीच. एरी दिवसा आहे का तुम्हाला सुख? नाही, बनबन हो परेशान राहत तुम्ही. इथं मजा कशी आल्यावर तुम्हाला सुख आहे, मात्र इथून सुट्टी झाली सत्याची, परेशान. मग
नीच संगती धरल्यानंतर स्वप्नात सुद्धा सुख मिळणार म्हणून सांगितले. स्वप्न सुद्धा याला चांगले पडणार. स्वप्नामध्ये सुद्धा कोणीतरी दुसरं जेव्हा परेशान हो, कधीतरी स्वप्नामध्ये मी राजा झालो काय, खुर्च्या काय, माणसं सेवेला आता काय, पंखे मारले काय, हवा मारली काय, लोक तुतारी वाजय महाराज राजा यार, असं कधी पडलं काय स्वप्न? स्वप्नात तरी पड, स्वप्नात तरी सुख बघा की. दिवसात नाहीच बिचारे, तर रात्री तरी स्वप्नामध्ये नाही. स्वप्नामध्ये दिवसा याच्यात बिजारी आणि संध्याकाळी रान मांजर आलं, सरप बाजूवर चाललाय, तो आई असा करायला मला, असं बाजू कुणी आलाय असा करायला. झोप थोडा डोळा लागलं, काय करावं? रात्र डोळा धारू बापू, काय असं काय नीच संगती. संगती करा, संगत कोणाची करा? संगत धराये सदा सर्जनाये. नीरे दायक दैवत आहे. पाचवा गुण लुब्धी. लुब्धी म्हणजे कैसा परी जैसा पारधी वागुळा पसरे, आजपर्यंत अपराध नाही तर या प्रकारचे. जसा पारधी जाळं टाकते, सशाला पकडते, आपल्याला अमुकाला पकडते, त्याचे नवर बाटर मध्ये भडभड करतात बिचारे, मात्र काय सुटका करत नाही. मात्र जाळं टाकल्यानंतर मध्ये त्या जाळ्यात पडलं की प्राण जाते. तसा दैवताचं सुद्धा जाळच आहे. दैवताचं जाळा त्याच्यामध्ये एकदा पडलं, तिथंच माईची आरती, माईचा अमुक तमुक याच्यामध्ये तो अडकून पडतो दैवतामध्ये. मग जैसा पारधी असंख्य प्राण घेता आणि निर्धय निष्ठुर लोलुपता. एवढ्या लोकांचा प्राण घेते, मात्र तो निर्दयी आहे. पारधी कसा आहे? निर्दयी आहे, तो निष्ठुर आहे. त्याला त्या मेलेल्या जीवाबद्दल काही वाटत नाही. तशा दैवताला सुद्धा तुमचं काही वाटत, तुम्ही किती देऊ देऊ, कुठल्याही प्रकारची दया नाही. फक्त गुरु दयाळू, गुरु मायाळू, गुरु कृपाळू, गुरु कनवाळू, गुरुला तुमची दया येईल, मात्र दैवताला तुमची दया येऊ शकत नाही. मग मधुर वाद्य पर्यशी गोडी धरिती सरपाशी, कैसे परी जीवाशी दुःख देती दैवता. मधुर वाद्य वाजल्या बरोबर, जसा गारुडी बासरी वाजल्या बरोबर पुंगी वाजते आणि सरळ त्याच्यावर डुलते, तशा दैवताच्या भजनामध्ये माणसं डुलतात. दैवताच्या भजनामध्ये माणसं, बाया, गडी, जेवढ्या गल्लीमध्ये जेवढे माणसं आता ते सगळे म्हणायचे त्याच्यामध्ये डुलतात. अगोदर ते तिकडे फार मोठं लांबवर होतं, तिथून मुंबईला आलं, मुंबई प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलं, जिल्ह्यातून आता प्रत्येक खेडे गावामध्ये आलं आणि सगळेच माणसं उड्या मारले दैवताच्या याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आमचे भक्त जाऊन उड्या मारले. आता गावाला सोडून कसं राहावं? गावाला सोडून आता नाचल्यावर गावामध्ये मिसळतो. सगळे जरी उड्या मारले तर तू मारू नको, तू नुसतं बघ ते कसे उड्या मारायचे, असं हात मारून बघ की दुरून काय चाललंय, काय चाललंय, किती काय चाललंय, किती बेजाऱ्या करून घ्यायला ते लोक. प्रत्येक गल्लीमध्ये देवी, प्रत्येक गल्लीमध्ये मस्त पद्धतशीर तितकेच माणसं, तितक्याच माणसाच्या तितक्याच बायका, बसाव माणसं त्याच्या बायका मस्त उड्या मारा आणि याच्या बायकेचा येणं डान्स बघा. मग झालं समाधानी. आमदा इतकं नवरात्र देवीचं यावर्षी जेवढी मजा आली एवढी मजा कोण्यास साली आली नाही. हो, नंबर 1.
मी जिथे नांदेडमध्ये राहतो तिथं सुद्धा हाच कार्यक्रम चालते. नंबर 1 आहे. कसं काय महाराज तुम्ही नाही नाही आता काय फक्त आमचा जाहीर पाठिंबा, आमचा तुम्हाला जाहीर पाठिंबा. मनसोक्त कार्यक्रम करा, आनंदाने कार्यक्रम पार पडा. काही कुठल्या प्रकारचे आमच्याकडे फक्त आम्हाला सुट्टी द्या का, तर आमच्याकडे वेळ नाही. आणि वेळ जर असला असता तर आम्ही तुमच्या सगळं उड्या मारू लागलो असतो. तर करता काय, फक्त आमचा पाठिंबा घ्या. मात्र आम्हाला त्या कार्यक्रमामध्ये वेळ नसल्यामुळं, आणि जर आता माझं पुढच्या वर्षी तरी काय हरकत नाही, पुढच्या वर्षी बिलकुल सुट्टी घेण्याचा मी प्रयत्न करतो. असं म्हणण्यामध्ये म्हणजे बरेच वर्ष निघून गेली. मला काही सुट्टी भेटणार ते नाही, कदरून गेले, हे काय आपल्या कामाचं नव्हतं. मग दैवताचं भजन अशा प्रकारचं दुःख देते आणि गोड राहते दैवताचं भजन. दैवताचं भजन गोड राहते आणि देवाच्या भजनाचा जोडच बसणार. पेटी किती आणून बघा खराब होऊन बसते. अमुक टाळवाल्याला जमणार, तबल्यावाला तबला आणतो मला तर त्याचा जाडजोड बसणार आणि दैवताचा भजनाचा नंबर 1 चा जोड बसते. बघतो ट्याव 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 करते. म्हणून अशा प्रकारच्या दैवता 6वा गुण दैवताचं घातके. जैसे शास्त्राचे सौंदर्यपण अज्ञान जीवा घातक जाणाव, तैसे दैवताचे भजन आत्मघातकी जाणावे. बरेच खूप शास्त्र आता, मात्र शास्त्राचं सौंदर्य फार मोठं आहे. वरून जर कवर बघा डिजिटल पोस्टर पद्धतशीर काय नंबर 1 कॉपी नंबर 1 वरून बघितल्याबरोबर असा जीवच लागते. दुसरं पान फोटो नंबर 1, तिसरं पान फोटो नंबर 1 कलरिंग मध्ये, चौथं पान आणि पुन्हा 5व्या पानापासून श्री गणेशाय नमः इति समाप्त. काय झालं, कुंभकर्ण 6 महिने झोपला होता, त्याचं वर्णन चालू आहे. आता यानं 12 महिने झोपाव, वर्णन भारी चालू आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा काही लाभ नाही. मग जैसा जारणी स्त्रीचा भाव, पती सदाक्वी हाव भाव, तैसे दैवताशी माव अज्ञानाशी कळेना. जसं जारणी स्त्रीचा भाव असते, मालकाला उगा हा भाव करायचा. काय करणे उगच मालक शर्ट घालते आणि मालकी उगच त्याचा शर्ट काढते, ते मला बरोबर वाटणार. ज्याला जायचं आहे पब्लिक मध्ये ते बरोबर म्हणून घालाले, हे मालकीन काढायला होते त्याला, हे काढा दुसऱ्या आणि पुन्हा हळू शकून झालं. किती वाजता येतात? हॅलो हो येतो हो या म्हणजे काय बी घेते काळजी न होते, डोकं दुखी होईल. मग आता थोड्या वेळानं पुन्हा पुन्हा परत 10-11 वाजतात संध्याकाळी. कवा येतात? तू जेवून घे आता मला नाही नाही जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत मी जेवत नाही असं पत्नी म्हणते. पब्लिक मध्ये त्याचे 2-4 मित्र राहतात, त्याला म्हणजे नंबर 1 बायको भेटली. तुमची कसं काय? अरे बापू आमची आधीच खाते रे बापू, आमची बायको तिनं काय वाट बघणार, तुम्ही कवा या आल्याला देते की नाही जेवायला? नाही आल्याला देणार, तिथं हात घेऊन खाय आणि पराठ नेऊन ठेव, पाणी घे, झाकून ठेवलंय, मला उठी नको असं आधी सूचना देते. मग झोपते अशा काम करा तुम्ही. नाही गेल्या बरोबर गरम गरम पोळ्या, तिनं जेवतच नाही. गरम पाणी पाय धुयाला, कमाला काहीतरी भागी घेऊन जन्मलास. भाग्यवानच आवडा म्हणजे बायको नंबर 1 भेटली. मग घ्या पोळी घ्या पोळी घ्या पोळी खाऊन मस्त समाधान झाला. आणि पत्नीला म्हणला तूही जेव, तूही बरीच वेळापासून उपाशी राहिलेस. पत्नी काय म्हणते, तुम्ही काय काळजी करू नका, अगोदर तुमचं जेवण करून घ्या आणि झोपा, निवांत झोपा, तुम्ही काय काळजी करू नका, मी नंतर जेवतो. का नंतर म्हणते? घ्या तुम्ही घ्या घ्या, तुम्ही जेवण करा, तुम्ही झोपा. कारण त्याने येण्याच्या अगोदरच बायको 5 वाजता जेवलेली राहते. काय अडचण नाही, फक्त बोलाली. तशा दैवता अशा घातकी असं याच्या नादी आपल्याला लागता येत नाही. जैसा वेशाचा संग सकळ दरव्याचा करी भंग, तैसा दैवताचा प्रसंग आणि परम दुःखदायक. सांगितलं बाबा वेशाचा संग जसा लागल्यानंतर पैशाचा चुरा होते, तसा दैवताच्या संगीनं पैशाचा चुरा होते. म्हणून या दैवताच्या नादी आपल्याला लागता येत नाही. दैवता घातकी आहे. कुठपर्यंत ठेवतात जवळ साहित्यामध्ये? पुण्य असं जोवर पदरी तोवर वैसवी शेजारी. काय देवता तो? पुण्य असे जोवर पदरी तोवर वैसवी शेजारी. पुण्य क्षय होता निर्धारी आणि पात्र करी ते नरकाते.
पुण्य असेपर्यंत जवळ ठेवतात. आजही माणसं पैसा असेपर्यंत गोड बोलतात, पैसा संपला त्याला कोणीच विचारत नाही. अशा दैवताचे षडगुण हात आणि या गुणामध्ये दैवत अडकल्यामुळं या दैवताच्या आपल्याला नादी लागता येईल. म्हणूनच माऊली महाराज बापूजी पाटलाला सांगितले दैवता भक्तीचे खंड दैवता महाराजांनाच परिणामाची ध्वजवारी उभारणा केली. परिणामाची पालखी महाराजांनी आणि तेच ध्वज घेऊन आपण फिरवलो. एकदा उभा केलेला झेंडा खाली टाकता येणार, घेऊन फिरावं लागते. आणि हे म्हणतात की बा हे झेंडा नवा, हे झेंडा नवा. आता म्हणतात आता कोणता झेंडा घेऊन फिरतो? हा, तुझ्या मनाचा झेंडा काढ. आता काढता येते. बरेच लोक झेंडे काढायला आपल्या मनाचे. आपला कोणता तरी एखादा झेंडा लावायचा, घेऊन फिरायचं. त्या झेंड्याला किंमत नसते. मात्र पूर्वीपासून जो काय झेंडा पूर्वनियोजित आहे, ज्याला परंपरा आहे, ज्या झेंड्याला परंपरा आहे, जो झेंडा अधिकृत आहे, असाच झेंडा घेऊन फिरावा लागतो. कोणताही झेंडा घेऊन फिरता येणार. आता कोणताही झेंडा घेऊन फिरल्यावर गंडा येते अंगामागे. त्याला काहीतरी आधार पाहिजे, त्याला काही आधार पाहिजे, त्याला प्रूफ पाहिजे, त्याला काही पाहिजे. काही सवय नसेल तर काय कोणता झेंडा घेऊन फिरणार तो? म्हणून दुसरा जैन दैवताचा, तिसरा जैन परपंचाचा. या जैन मध्ये बरेच अडकले. संसार म्हणजे अहंकार, अहंकारापासून होतो संसार, अहंकाराच्या विरहित होणे म्हणजे मोक्ष लाभ होतो. या प्रपंचामध्ये काही जीव अडकले आणि या प्रपंचामध्ये जीव अडकल्यामुळं या प्रपंचामधून आपल्याला सुटका त्या जीवाची करावी लागते. या जेलमधून कसं काढायचं? एवढे अडकलेत, एवढ्या खोलवर गेलेत, प्रपंचाच्या जेलमध्ये अडकले. त्यांना कसं तरी गोड बोलून, सांगून, ओढून ताणून सत्याला आणून सोडावं लागते. बापू या 7 दिवस तरी ते जेलमधून सुटून आल्यासारखं आता जमाना झाल्यासारखं वाटायला नाही. आता ज्याला ज्याला महाराज बापू ये रे असं म्हणून ज्याला आणले तिथं, ते मात्र आता मस्त फिराले. जमाना झाली गड्या. 7 दिवसाची मोहलत मिळाली. पुन्हा 7 दिवसाच्या नंतर पुन्हा कुठे जाणार? पुन्हा परत जेलमध्ये. महाराजांना प्रमाणपत्र शिक्का मारून बस आणलं तुम्हाला. सगळे तुम्ही महाराजाच्या प्रमाणपत्रावर आलेले आहात सुटून बाहेर. आणि सुटून जरी आलं तरी पोलीस स्टेशनला सकाळी संध्याकाळी साया मारायला जावं लागते. तसं सकाळी काही जर मोबाईलवर घरी बोलाले, संध्याकाळी मोबाईल मध्ये सही चालू आहे. सह्यामध्ये काहीतरी इमानदारी बाळगणं चालू आहे. कुठल्याही प्रकारचं कोणतंही कागद असो मात्र सह्या जोरात चालू आहे. कुठल्याही प्रकारची अडचण नाही, इमानदारी आहे. हा, सकाळी बोलणं चालू आहे, संध्याकाळी बोलणं चालू आहे. मग या जेलमधून आपण 7 दिवसाची या ठिकाणी परवानगी काढून आलो. असाच एक सद्भक्त होता. वृक्षफळ शोधण्यासाठी जंगलामध्ये, महाभयानक जंगलामध्ये गेला. तसं मध्या मार्गाने आपण जे गेलो होता चिंचेच्या झाडापर्यंत, घनदाट असं जंगल. समोर वाघ बसलेला दिसला. आता वाघाला बघितल्याबरोबर माणूस कस काय म्हणून काय नाही, वाघोबा लई दिवसाचं तुमचं व्याघ्र दर्शन झालं नाही असं नसेल का माणूस? हा, सगळे भेटले मात्र तुम्ही एकदा भेटले नाही. हा, फार मोठी तळमळ लागली होती मला असं म्हणू शकते काय वाघाला बघून? नाही.
अहो खटकीच्या काळा मांजर जर समोर गेला त्याला 5 मिनिटं इकडे पळायसारखं आहे मांजर. आणि वाघाला बघितल्याबरोबर माणसं काय करतात? हा केवढा एक खुरपेला माणूस असू द्या, खुरपेला माहिती आहे? हा खुरपेला त्याच्या पायाला खुरप राहतात, ते कवाय पाय टेकून चलत ना असं आता त्याला जमत नाही, पायात चप्पल पाहिजे. आणि त्याला जर म्हणलं आपल्या कार्यक्रमात आता बरेच काही आले आहेत, काही माणसं त्याची परीक्षा घेतात, जे वाटत काही दिसणार आहे काय कवा इंग्लिश गेलं पात्र तरी काय खुरपा. पण एका खुर्चीवर एका जागी बसून पाहिजे नाही नाही मला ते कसं कवा उठावं लागते खुरपा हात आणि तो घरी खडे हात खुरपा हात. आणि त्याला जर वाघ दिसला खुरपेल्याला तर सगळ्याच्या आधी पाय टेकून सगळ्याच्या पुढे पडते. इतका भारी राहते खुरपेला. आता इथं काम करणार, इथं सुनणार, तिकडे पडते. मग वाघ पाठीमागे लागला. त्याला वाटलं आता वाघ आपल्याला कसंही केलं तर सोडत नाही, झाडावर गेला. झाडावर तिथे गेला म्हणजे नकोच. अशी ओसाड अशी विहीर होती. आता त्या विहिरीमध्ये असा उडी टाकणार. खाली आज तोड वासून होता, बाजूला वडाचं झाड, त्याच्या पारंब्या हिरीमध्ये गेल्या होत्या. पाठीमागे वाघ उडी मारून त्या हिरीमध्ये अर्ध्या विहिरीमध्ये गेलेल्या ज्या काही पारंब्या होत्या त्याला लटकला. ज्या पारंब्याला लटकला खाली आता त्यानं हात सुटले की सर्पाच्या जबड्यात बस. आणि वर जर आला तर वाघाच्या जबड्यात. मग काय करावं? आणि ज्या पारंब्याला लटकलाय त्याला 2 उंदर कातरले कुरकुर 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 कुरकुर. मरण अटळ आहे. बाजूला भोवळ बसलाय, भूक लागली अपळण्यात, गड्ड्याला मारला. मध मोहळाचा पडला नाकावर. हातानं चाटणं झाल्यावर नाकावर पडलेलं एक एक थेंब इथं आलाय. असं जीभ काढून मस्त चाटायला त्या मोहळाच्या मधाला. इतका गोड मोहळाचा मध लागलाय. सगळा मध संपल्यानंतर जीभ नाकाला लावाला. जीभ नाकाला लागणार. किती प्रयत्न करून बघा, जाऊन जाऊन गोड सापडायचं ना खरटच सापडलं. गोड सापडलं. मग एवढ्या अशा भयान अशा परिस्थितीत मध आलं, मात्र मोहळाचा मध खायचा तो विसरायला तयार नाही. म्हणून एवढा मोहळाचा मध परपंच इतका गोड आहे. आणि या एवढ्या गोडीमध्ये त्याला मरण जवळ आलं तरी मोहळाचा मध खावाट आले. अशा अवस्थेमध्ये आपली अवस्था झाली. म्हणून महाराज काय म्हणतात? का मरताया संसारात म्हणतो ज्याला प्रपंच कळाला त्याला या जेल मधून सुटते. कळलं पाहिजे. आविदेच्या जेल मधून आविदेचे मुख्य लक्षण चोरी, दारत्व, सुरापान, आखू, गांजा, तंबाखू, मद, मांस भक्षण आणि विषारी सर्व मादक द्रव्ये या जेलमध्ये जीव अडकले. आणि या जेलमध्ये अडकल्यामुळं निजानंदाला दया आली. निजानंदानं त्या कॅबिनेट मंत्र्याची बैठक घेतली. तिथं कॅबिनेट मंत्री बैठकीला होते. 3च मंत्री महत्वाचे आता सगळ्यात जास्त, बाकीचे कमी जास्त होते.
आणि या 2-3 मंत्र्यामध्ये ठराव घेता येते पूर्ण राज्याचा. काय खाते वाटप करायची गरज पण नाही तिथे, म्हणजे ठराव घेता येतात. तसं ठराव झाला आणि या ठरावामध्ये काय झालं, ज्ञान पुरोहिताला बोलावून घेऊन जीवाची स्थिती सांगितली, आढावा बैठक घेतली, स्थिती सांगितली जीव असाच आहे, अशी अशी परेशानी चालली, काय करायचं. मग ज्ञान पुरोहिताला सांगितल्यानंतर ज्ञान पुरोहित त्या निरालंब सृष्टीचा सचिव होय, तिथला सचिव होय ते ज्ञान पुरोहित. त्याला समजून सांगितले असं असे भानगड व्हाय, काय करायचं सगळं सांगून तिथला ठराव झाल्यानंतर ज्ञान पुरोहिताला सर्व अहवाल दिला की तुम्हाला एखादा माणूस पाठवावा लागेल कर्मभूमीला. मग कोणाला पाठवायचं, कोण आहे म्हणून तो जाणारा. अशा माणसाला पाठवा जो माणूस या कर्मभूमीला गेल्यानंतर सगळ्यामध्ये मिसळून राहून खाऊन पाणी पिऊन मस्त गोड बोलून साखर गोळी लग्न मोठ्या तिरव्या काय चाललंय माय काय चाललंय बापू असं गोड बोलून त्याला संसारातून वर काढणारा मायाळू माणूस तिथं पाठवला. सगळं गोड बोलायचं हो म्हणायचं ना आपला रट्टा सोडायचा असा असला तर माणूस बनते. सोयरिकीला कोणाला पाठिता, जे गेल्याबरोबर केवढंही दूर सोयीपण गेलं तरी एका क्षणामध्ये जवळ आणण्याची ज्याच्यामध्ये ताकद आहे ते पुढचं गेल्याबरोबर धसकी घालते. 21 लाख 5 तोळे सोनं 1 तोळ्याची अंगठी 5 अमुक तमुक मध्ये म्हणजे बस याच्या बापाचीच कमाई फुल्ला इकली म्हणजे गेल्याबरोबर बोलायला रट्टावून ते पुढचं हाफ होऊन जाते. त्याच्यातले काय जे अनुभवी माणसं आहेत ते म्हणतात हे काय बोलणं आहे का उठून निघून जातात. आणि जे अनुभवी माणूस आहे सोयी पण करणार ते मध्ये बसावं ते इतकं बोललंय मात्र हे आता येरी येते म्हणजे 2.5 लाखावर 2.5 लाखावर जे अनुभवी माणूस सांगू शकते आणि ते पुढचं धसकी खाते. मग सोयीपण करायला जसं माणूस पुढचा दोन्हीचे गुणानं बंद एका जागी आणण्याची ज्याच्यात किमय आहे तोच माणूस सोयीपणाला पाठवणार. ते कोणताही माणूस नाही. भानगड मिटवायला कोणाला पाठवावं लागते, ज्याच्या हातानं भानगड वाढणार त्यालाच पाठवावं लागते. नाहीतर ज्याचं थोडं बहुत झुपलेलं आहे आणि जास्त झुपून देणारा पाठवून दिलं की मग भानगड वाढते. तसं मग ज्ञानपुरोहिताच्या बैठकीमध्ये ठरलं, ज्ञानपुरोहिताला सांगितलं की बाबा कर्मभूमीला पाठवा मात्र कोण्या माणसाला पाठवा जो त्याच्यामध्ये राहून त्याच्यासारखं वागून त्याच्या संगत फिरून राहून खाऊन पिऊन समाधानकारक राहून त्याच्यासारखं म्हणत जेव्हा आपलं ज्ञान सांगून जेव्हा त्याला त्याच्या जेलमधून काढते असा जर व्यक्ती असेल तर त्याला पाठवा. ज्ञान पुरोहित काय केले, शुद्ध लक्षणपदी आले आणि ब्रह्मानंदा ज्ञापले आणि जाणे लागे कर्मभूमीचे. ब्रह्मानंदाला आज्ञा दिली तुम्हाला कर्मभूमीला जावं लागेल. मग जाताना कोणाकडे जाताना काहीतरी घेऊन जावं लागते तसं जाता येईल. मग ब्रह्मानंदाला आज्ञा आल्याबरोबर 42 पदावरचे महाराज ज्ञान भक्ती वैरागी विवेकानी नाम 75 शस्त्र घेऊन 42 पदावर या कर्मभूमीकडे निघाले. कशासाठी, जीवाचा उद्धार करण्यासाठी. इथं येण्याच्या अगोदर महाराज कुठे राहत होते, निरालंब शेखरे स्वामी निघाले. 42 पदाचं गाव म्हणजे मायागड.
कोणतं गड होय? मायागड. आता मायागडावरून मायेचाच माणूस निघल की कोणता निघल हो उत्तम पाटील? सांगा समजून त्या माणसाला त्या पुढच्या. मायागडावर निघणारा कोण निघल? मायागडावरून निघणारा माणूस मायेमधलाच राहील, बगर मायेचा कसा राहील? गडच होय मायागड. आणि मायागडातून दुसरा कसा निघल हो? आता हे सगळं मायागडच होय. आता या गडातून निघणारा, मायागडातून निघणारा पुढचा मायेचाच होय. आता इथून दुसरा कसा काढावा बगर मायेचा? त्याला माय म्हणणंच आहे, जन्मलं म्हणजे माय म्हणणंच आहे. त्याला स्तनपान करते, माय लेकराला जवळ घेते, मायेमध्ये वाढवते, त्याला सांगते हे होय बाप होय, मामा होय, हे सगळं त्याला लावून देते. मायागड नव्हतं काय? तुम्ही सगळे मायागडावर ठेवा. आणि महाराजही मायागडावरून निघाले. महाराजाचा रहिवास मायागडावर आहे. महाराज दुसरीकडे राहत नाही. मायागड सोडून महाराज राहत नाही. त्याच गडाला शुद्ध लक्षण गड म्हणतात. आणि तो मायागडावरचा रहिवासी आणि मायेमधल्याच जीवाला काढायला मायेमधलाच माणूस लागते, दुसरा जमणार. ज्याच्या नाड्या त्यालाच कळावं. नेत्ररोग, डोळा खराब झाला, नेत्ररोग तज्ञाला डोळ्याचं काम कळते. पोट दुखालं, पोट विकार तज्ञालाच कळते. आणि तुम्ही मायेच्या जेलमध्ये असल्यामुळं, मायेमध्ये असल्यामुळं, आणि तुमच्या नाड्या मायेमध्ये असणाऱ्याच गुरुला कळतात, दुसऱ्याला तुमच्या नाड्या कळणार. आता दुसरा कसा जाणू शकेल तुमची नाडी? कळते कोणाला? मायेमध्ये राहणाऱ्यालाच माया कळते, दुसऱ्याला ही माया कळत नाही. मायागड म्हणजे 42 तिथून महाराज अमृतानंद पदाला आले. मग तिथून महाराज 40व्या पदाला रत्नमंडळ 40वा ज्योतिषणाची देवता राजकीय त्याला परिवार नाही. तिथून महाराज 39 पदाला आले. ज्योतिमाकेमध्ये 39 निरंजन सोनावाची देवता राजकीय त्याला परिवार नाही. तिथून महाराज 38व्या पदाला निर्मळ 38 मूळ निर्गुणावाची देवता राजकीय त्याला परिवार नाही. तिथून महाराज 37व्या पदाला देव 37 पंचम सचिदा निर्गुणावाची देवता राजाला परिवार नाही. तिथून महाराज 36व्या पदाला वर 36वा चतुर्थ सचिदा निर्गुणावाची देवता राजकीय त्याला परिवार नाही. तिथून महाराजांनी 35व्या पदाला 35वा श्री मानवाची देवता राजाचा 28 शंके आहे. तिथून महाराजांनी 34व्या पदाला 34वा ब्रह्म मानवाची देवता राजाचा 4 कोटी आहे. तिथून महाराजांनी 33व्या पदाला त्रिगुणा 33वा ईश्वर शिवानंद नावाची देवता राजकीयाचा 15 लक्ष आहे. तिथून महाराजांनी 32व्या पदाला 16वा चिदम मानवाची देवता राजकीय याचा 9 लक्ष आहे. तिथून महाराजांनी 31व्या पदाला ब्रह्मपूर निजाम 31वा जीव ब्रह्म समानाची देवता राजाचा परिवार नाही. एके गाव उल्लंघन करत महाराज कुठे निघाले? जीवासाठी, जीवासाठी अवतरले.
ब्रह्मसृष्टी ओलांडले, दिव्य सृष्टीमध्ये 30व्या पदावर आले. हे सगळे माया घडत होतं, पूर्ण आता हे ओलांडलेले हे सगळे मायाच होत आता पुढे. तिथून लागली माया. सुभानाम दिसाले राम निर्गुण नावाची देवता राहिली, त्याला परिवार नाही. तिथून महाराजांनी 29व्या पदाला सांगून 29 शाखा षडमुख नावाची देवता राहिली, त्याचा 68 कोटी आहे. तिथून महाराजांनी 28व्या पदाला 28 कोटी तीनाथ चक्र स्वामी याचा परिवार 3 लक्ष आहे. तिथून महाराजांनी 27व्या पदाला चक्रधर 27 त्रिभुज चक्रधर राज्य याचा परिवार 14 लक्ष आहे. तिथून महाराजांनी 26व्या पदाला ईश्वर 26वा अनुभूती मानवाची देवता राजा याचा परिवार 7 लक्ष आहे. तिथून महाराजांनी 25व्या पदाला प्रकाश 25वा नावाची देवता राजा याचा परिवार 10 कोटी आहे. तिथून महाराजांनी 24व्या पदाला निर्णय 24वा निवृत्ती मानवाची देवता राजा करते याचा परिवार 12 लक्ष आहे. तिथून महाराजांनी 23व्या पदाला शुद्ध चैतन्य 23वा प्रवृत्ती मानवाची देवता राजा करते याचा परिवार 17 लक्ष आहे. तिथून महाराजांनी 22व्या पदाला परमेश्वर 22वा करुणा मानवाची देवता राजा याचा परिवार 7 लक्ष आहे. तिथून महाराजांनी 21व्या पदाला शिवरेचा कृपा मायचे चक्रधर नावाची देवता राजा करते याचा परिवार 1 कोटी आहे. एकेका उल्लंघन करत महाराज निघाले कर्मभूमीला मायेच्या वेशात. तिथून माया गडावर निघालेली मायाच होती जीवाच्या उद्धारासाठी. तिथून महाराज निघाले आणि 20व्या पदाला सिद्धांत 20वा विकार निर्गुण नावाची देवता राजा त्याला परिवार नाही. तिथून महाराजांनी 19व्या पदाला शुद्ध चैतन्य 23वा 19वा श्रीगुण शुद्ध चैतन्य सिद्धराज याचा परिवार 2 कोटी आहे. तिथून महाराजांनी 18व्या पदाला सुद्धा 18वा दर्शमाय नावाची देवता राजा याचा परिवार 5 लक्ष आहे. तिथून महाराजांनी 17व्या पदाला परंतु 17वा अष्टमाय नावाची देवता याचा परिवार 18 लक्ष आहे. तिथून महाराजांनी 16व्या पदाला परावर 16 परामहापरा ईश्वर नावाची देवता राजा याचा परिवार 1 लक्ष आहे. तिथून महाराजांनी 15व्या पदाला वर्णा 15 विधेय मानवाची देवता राजा याचा परिवार 5 लक्ष आहे. आणि तिथून महाराज आले 14व्या पदाला घरणा 14वा ब्रह्ममाय नावाची देवता राजा याचा परिवार 5 लक्ष आहे. तिथून महाराज आले 13व्या पदाला परमपद ब्रह्महंस नावाची देवता राजा याचा परिवार 10 लक्ष आहे. तिथून महाराज आले 12व्या पदाला परमपद 12वा प्राचैतन्य नावाची देवता राजा करते याचा परिवार 5 लक्ष आहे. तिथून महाराजांना 11व्या पदाला चिदमा केला पद 11 भृगु नावाची देवता राजा याचा परिवार 16 लक्ष आहे. तुमचा जीव त्याच रस्त्यानं आला, गुरुचा जीव त्याच रस्त्यानं आला, रस्ता बदलून नाही. मग इथं आल्यानंतर 10वा पद आहे चक्रधर नावाची देवता राजा करते याला परिवार नाही. तिथं आल्यानंतर हेच हिशोब आता भुयारातून निघाले महाराज. तुमचा मार्ग भुयारात मुंबईला जाताना जसं मध्य मार्गाने मानून जाते याच मार्गाने महाराज चैतन्य मा 1 लक्ष परिवार. तिथून 8 पदा 5 रुपयाचा अनुजाचा परिवार आहे. 7 पदा भैरवला अष्टप्रधानाचे क्रियाचा 56 कोटी सध्या 76,000 याचा परिवार आहे. आणि तिथून महाराज क्षीरसागर महाविष्णू 16 लक्ष परिवार आहे. सत्य वैकुंठ कैलास ब्रह्मा विष्णू महेश राज्य करतात. एका करतात 33 कोटी 9 कोटी परिवार. तिथून महाराज स्वर्ग इंद्र चंद्र सूर्य मुखे 3 देवता त्याचा परिवार 33 कोटी. तिथून महाराज अंतराचे श्रीगंधर्व याचा परिवार 20 कोटी. तिथून भूभूमीचे अष्टदेव त्याचा परिवार 20 कोटी. आणि आले कर्मभूमीमध्ये कर्मभूमीमध्ये आले. आणि इथं आल्यानंतर इथं आल्याबरोबर कोण्या वेशात आले? माया वेशे मनमोह मायेच्या वेशामध्ये. तुमचा वेश महाराजाचा वेश सारखाच. मुंबई कलेक्टरचा पोशाख कधीच बदलला सारखाच राहील. तुमच्यासाठी बदलाव पोशाख फक्त चपराशाचा बदलून राहिला त्याचा त्याला आदर आहे. म्हणून बघतो इथं आल्यानंतर महाराज देहात असून देहाच्या अंगती नाही, घरात असून घराचा लोक नाही. नोकरी प्रमाणे लोकांमध्ये लोकांसारखाच वागतो.
पत्नी म्हणते माझा नवरा, पुत्र म्हणते माझा बाप, शिष्य म्हणतात माझा गुरु, परंतु तो कोणाचा अर्थ नाही. माया गडावर इथं आला, याही कर्मभूमीमध्ये आला माया गडावर. मग माया संग राहणारच. माया गडावर आल्यामुळे इथं माया पाहिजे, आणि इथं जर माया नसेल तर त्याला कसं कोण मानणार आहे माया नसेल तर. मग इथं आल्यानंतर गुरुला 3 प्रमाणपत्र लागतात. पहिला तो ग्रस्ताश्रमी असला पाहिजे. नंबर 2 त्याला संतती असली पाहिजे. तुम्हाला तृप्त करायचा असेल, पुढचा तृप्त पाहिजे तरच तुम्हाला तृप्त करू शकते. ज्याच्याकडे तृप्त होण्यासाठी आल्या तेच अतृप्त असेल तर तुम्हाला कसं तृप्त करत. म्हणून तुम्हाला कोणते प्रमाणपत्र कमी जास्त जमतात, मात्र गुरुचं प्रमाणपत्र मात्र करेक्ट पाहिजे. कारण ऑर्डर दिल्लीहून निघालेली होय. ऑर्डर कुठून निघाली? दिल्लीवरून निघालेली होय. आणि त्याच्यामुळे पूर्ण प्रमाणपत्र असतील तरच तुम्हाला दुसऱ्याला बोध करता येईल. आणि प्रमाणपत्र जर त्याच्याकडे नसतील तर तुम्हाला कसं बोध करता येईल. ग्रस्ताश्रमी म्हणल्यानंतर माया संग राहते. परिणामाचा मायेचा काही असं काही बंधन नाही. हे सगळे नाम परवस्तूचेच होत. तो पूर्ण पुरुष असला पाहिजे आलेला. पूर्ण पुरुष म्हणजे तो पूर्ण करतो, पूर्णत्वाला गोष्ट नेतो, आणि पूर्ण पुरुषाच्याच चरणाला शरण. त्यालाच आधी पुरुष म्हणाव. म्हणून पसायदानामध्ये सांगितले भजीजे आदी पुरुष अखंडित. अखंडित म्हणजे खंड पडू देऊ नका. त्या पुरुषाचं पूजन करताना, नमस्कार करताना कुठल्याही प्रकारचा खंड पडू देऊ नका. तो आदी पुरुष आहे, तो पूर्ण पुरुष आहे. पूर्ण पुरुष आहे. नमो नमः सकाळी भोपाळ झालं की म्हणतात पूर्ण आनंद आहे, पूर्ण पुरुष आहे. आणि पुन्हा भोपाळी शेवटच्या भोपाळीच्या अगोदर, काकडा होण्याच्या अगोदर एक भोपाळी आहे. जय जय आजी पूर्ण पुरुष आहे, जय जय आजी कसा करता येईल. जे पूर्ण पुरुषाचाच करावा लागतो, त्याच्याच चरणाला शरण जावं लागतो, आणि त्याचंच भजन करावं लागते. अखंडित खंड न पडू देता. कोणता या अनोळखी उग चोरी करून निघून जाईल. पता लागते का आपल्याला? त्याच्यासाठी सगळी माहिती आपल्या जवळ असताना का परेशानीमध्ये जातात. तो ग्रस्ताश्रमी असला पाहिजे. 2 आपत्ती असले पाहिजे. महत्वाचे पूर्ण पुरुषाचे पॉइंट होते. जरी मुलं असले तरी जमत नाही, मुलगी पाहिजे. मुली असले तरी जमत नाही, मुलगा पाहिजे. दोन्ही आपत्ती पाहिजे. तिसरं नको. मुलगा आणि मुलगी म्हणजे त्याला तृप्तच. कोणतंही जास्तीचं नको, कमी नको. पहिलं प्रमाणपत्र. दुसरं प्रमाणपत्र जसे इंद्रियाकडे एकदा इंद्रिय भंगलेलं नसो, असू नये. सर्व इंद्रिय सुसज्ज. कान बरोबर, डोळे बरोबर, नाक बरोबर, डोळे, तोंड बरोबर, हात पाय सगळे इंद्रिय सुसज्ज. दुसरं प्रमाणपत्र. कसा येडा वाकडा जमत नाही, जमत नाही. जसा पाहिजे तसाच पाहिजे. दुसरं प्रमाणपत्र. आणि तिसरं प्रमाणपत्र ज्ञान भक्ती वैराग्य विवेक आणि नाम, याच्यामध्ये तो निपुण असला पाहिजे. असे 3 प्रमाणपत्र असतील तर तो पूर्ण पुरुष, नाहीतर तो. आणि हे प्रमाणपत्र त्याला वरूनच प्रमाणपत्र येतात. हे इथं प्रमाणपत्र तयार करायचं होतं काय आलं. जसं आपल्याकडे शेतामध्ये हिर नाही, जर हिर असली तरी तलाटाकडे गेलं नाही म्हणून देते.
आणि हाय म्हणून काम पडलं तर नाही म्हणून देते, जे पाहिजे ते तुम्हाला देते. ते प्रमाणपत्र इथं कवाही तयार करायचं, गुन्हा असला तरी नाही म्हणून देता येते. प्रमाणित करण्यात येते की अमुक 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 याच्यावर कुठल्याही प्रकारचं दारिद्र्य नंबर 1 आहे, प्रमाणित नोंद घ्यावी. या प्रमाणपत्र शिकांसहित ते काय व्हायचं ते पुढचं होऊ द्या. हे आता इथले प्रमाणपत्र आपल्याला कसे तयार करता येईल, मात्र मी सांगितलेले प्रमाणपत्र तयार करता येते का? कसं तयार करता येते? करत असतील तर बघा बघा. हे काय प्रमाणपत्र, मला तर वाटलं हे असे कोणतेही प्रमाणपत्र दाखल करून फाईल पुन्हा मागं येते, रिवर्स येते. आणि हे प्रमाणपत्र बनवायचे नव्हते. खोटे प्रमाणपत्र चालणार नाही, 420 होते. आणि या प्रमाणपत्र आपल्याला हेच पूर्ण पुरुष कुठं सांगितलंय? निजात्मबोध अध्याय 5वा आणि ओवी 68 69 अशा इतक्यातच कुठंतरी ती ओवी काय 37वी होईल की 67 68 काहीतरी ओवी आहे. तिथं सांगितलंय पूर्ण पुरुष. तिथंही सांगितलंय त्याच्या चरणाला शरण. आणि पूजा घालताना महापूजा होत्या मागच्या वेळेस, आता हे चालू होतं बऱ्याच लोकांच्या. तिथं पूर्ण पूजा पद्धत आणि ते वाचन आणि त्याच्यामध्ये पूर्ण पुरुषाचं वर्णन केलेलं आहे. मग तिथं केलेलं आहे, पसायदानामध्ये केलेलं आहे, आपल्या नामामध्ये आहे. आपल्या नामामध्ये आहे. नाम कितवं होय? 11वं 12वं या 2-3 नामामध्ये तो पूर्ण पुरुषाचं पूर्ण माहिती दिलेली आहे. आणि हेच जीवाचं हित करण्यासाठी या कर्मभूमीला आले. कोणाला हित करता येत. मग इथं आल्यानंतर मग मायेमध्येच राहते, तुमच्यासारखा दिसते. मायेनं विनंती करून महाराजाला बोलून घेतलं जीवाचं हित करण्यासाठी. पेटीतून काढणारी मायच आणि कर्मभूमीला इथं आले, तिथं मायेनं आणलं. आणि आता इथूनही तुम्हाला घरी घेऊन जायचं असेल तर मायच तयार पाहिजे, बापूचं काय अडचण नाही. इथे मायच